लागू होत नाही आणि त्याचं मन त्या उपासनेत लागत नाही. अनेक डोक्यात विचार येतात, भलतीकडे मन धावायला लागतं, ना मन उपासनेत लागत ना हे तन उपासनेमध्ये लागत. दोन्हीही विचलित होतात आणि ती उपासना फोड ठरली जाते. म्हणून आपल्या शास्त्रानुसार गुरु परंपरेनुसार या गोष्टी त्याग करायला हव्यात उपासनेच्या वेळेस. फक्त इतर वेळेस तुम्ही खा, त्या औषधी पण मान्य केलेलं आहे. जे संसारिक माणसं आहेत, हृदयासाठी लसूण खातं, किडनी साफ होण्यासाठी कांद्याचा रस पितं, अशा काही गोष्टी आहेत. थोडं सांगायला आपल्याला वेळ नाहीये. पण या आषाढी एकादशीचं व्रत अशा पद्धतीने करावं लागतं. त्याच्या आचार विचार आचरण स्वच्छ ठेवावं लागतं. कोणामध्ये वादविवाद आजच्या कालच्या दिवसाने कालचा जो दिवस होता त्या दिवसात तरी माणसाने वादविवाद करू नये, विचार चांगले ठेवावे, मन स्वच्छ ठेवावं, आचरण स्वच्छ ठेवावं, वाईट विचार मनात आणू नये आणि अखंड त्या भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करावं आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या विठ्ठलाला म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करावी. आणि आजच्या दिवशी जो प्रार्थना करतो, मनोभावे जी उपासना करतो, मनापासून करतो, त्याच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला मोक्ष प्राप्ती होते. आज जो उपासना करतो म्हणजे कालची म्हणजे आज गुरुवार म्हणजे आषाढी एकादशीच आहे माझ्यासाठी तुमच्यासाठी काय ते मला माहिती नाही. म्हणून मी आजच तुळशीचा हार घातला, काल नाही घातला. सांगायचं कारण काय, तेवढी इष्ट देवताबद्दल तुमची दृढ श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. तोच विठ्ठल आहे, तोच विष्णू आहे, तोच ब्रह्मा आहे आणि तोच शंकर आहे आणि अनेक देवता त्यांच्यामध्येच आहेत. आणि सर्वस्व जर तुम्ही त्यांना मानलं तर सगळे उपासना व्रत असतील, वैकल्य असतील, अनेक काही गोष्टी असतील त्या तुमच्या जवळ स्वतःहून चालत येतील. एवढी महाराजांची कृपा दृष्टी असते. पण तेवढा भाव तुमचा महाराजांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि तुम्ही समर्पित पाहिजे महाराजांना, अनन्य भावाने शरण करा. आणि ही उपासना केल्याने आषाढी एकादशीची तुम्हाला 100% गती मिळाली जाते. मनोभावे नियम पाळल्यावरती बरं का, आपल्या मनानुसार आचरण करू नये. तुमच्या मनानुसार चाललं तर काही उपयोग नाही आषाढी एकादशीचा. बरेच लोक उपवास करत नाही, खिचडीसाठी उपवास करतात आणि बसतात फोटो भोगल मोबाईल कसं पाणी पेलं का फुगली पोटं. वारकरी लोक एवढे खिचड्या खातात, त्याला मिळतं का नाही मिळत काय माहिती तुला. उपवास घडतो का नाही तेही घडत नाही. नक्की विठ्ठला जातात की खिचडी खायला जातात तेही समजत नाही आणि हे लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात. असं नाहीये. ठीक आहे, काही लोक अन्नदान करतात, तेही अन्नदान खाऊ नये माणसाने. जो कमावणारा व्यक्ती आहे त्यांनी कधी दुसऱ्याचं दान खाऊ नये. तुमचं पुण्य क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कमवता, तुम्ही संसारिक आहात, फक्त संन्यासाला ही मान्यता आहे. तुला महाराज मग अन्नदान करू का नाही करू. अन्नदान कुठे होतात? मठ मंदिर ज्या ठिकाणी देवस्थान आहे अशा ठिकाणाचं अन्नदान खावं, कारण त्याला भगवंताचा प्रसाद मानला गेलेला आहे. आणि जो माणूस स्वतःची इच्छा पूर्ती करण्यासाठी, त्याला पुण्य लाभण्यासाठी तो अन्नदान करतो, तुमचं पुण्य तो क्षीण करतो, तुमचं पुण्य घेतो, त्याचं पुण्य वाढवतो. म्हणून दुसऱ्याचं अन्न कधी खाऊ नये. कळतंय का? आता खा जाऊन खिचड्या धनार्दन आहे या मंदिरात ठीक आहे, देवाच्या नावाने दिलं तर. कोण असं वाटत असेल, काही लोक दिंड्या आणून असे घेतात जवळ, या या खा खा, कधीच त्या दिंडीवाल्याने ते अन्न खाऊ नये. त्यांचं पुण्य क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक पाय दाबून घेतात, आणखी पुण्य क्षीण होतं, त्याचं पुण्य वाटतं. आणि कशाला वारीला जातात? पाय दाबायला? नका जाऊ वारीला. कोणी सांगितले तुम्हाला? त्या विठ्ठलाने आग्रह केलाय का? केलाय का मला सांगा? नाही. जो पाय दाबणारा व्यक्ती तो किती ज्ञानवंत आहे बघा, काय विवेक आहे त्याचा. त्याला माहितीये त्यांचं सगळं पुण्य हे एवढे महिना चालत जातात, त्यांचं सगळं पुण्य मला मिळणार. मग मालिश करून पाय दाबून काय काय त्यांची सेवा करतात, सगळं पुण्य घेऊन जातात ते 4 जण आणि हे लाखो जण आपले पुण्य घालून येतात. उपयोग झाला का त्याचा? काही नाही. हे विनय सांगत शास्त्र सांगते. अजून लोकांना माहिती नाहीये. लोक ठीक आहे, तो भाव सुंदर आहे, आनंद आहे,